राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा बहिणींनो, 29 जून रोजी तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार करण्यासाठी 3,500 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तर हा निधी 5 जुलै ते 10 जुलै पर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार होता। तर या फोटोमध्ये तुम्ही सुद्धा पाहू शकता, या दोन्ही हप्त्यांसाठी निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 5 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान विस्तार होणार होता, परंतु फक्त 5 जुलै रोजी तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सोडण्यात आला। तर या 5 जुलै नंतर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा विस्तार झालेला नव्हता। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटलं की लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली। ज्या बहिणींना पैसे आले त्यांना वाटलं आपल्याला फक्त पात्र केलेलं आहे, आणि ज्यांना पैसे आलेले नव्हते त्यांना वाटलं की आपला अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, ज्या बहिणींना पैसे आलेले असतील आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ब्रेकिंग न्यूज मध्ये स्पष्टपणे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की ज्यांना पैसे आलेले असतील आणि ज्यांना पैसे आलेले नसतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती। तरी तपासणी काही तासांपूर्वी संपलेली आहे। त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता जुलै महिन्याचा एकत्रित हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये आज 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा केलेली होती, परंतु या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आतापर्यंत गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा झालेले नव्हते। त्यामुळे या दोन्ही हप्त्यांसोबत गॅस कनेक्शनचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहेत तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु तुम्ही जर महत्त्वपूर्ण अशी 2 कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होणार नाही। तर ही 2 कामे अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक हे 2 कामे करायची आहेत, तरच पैसे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पहिलं काम आधार कार्ड लिंक करणं, दुसरं काम म्हणजे ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही बँकेमधून पैसे काढत नसाल तर लवकरात लवकर बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। ज्या बहिणींनी 2 कामे केलेली असतील त्या बहिणींना आजपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच हे पैसे पुढील 4 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे। तर आज कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत ते आपण बघून घेऊयात। बघा, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, त्यानंतर ॲक्सिस बँक असेल, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच सरकारी बँक, सहकारी बँक आणि खासगी बँक या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। त्यानंतर बँक ऑफ बडोदा असेल, इंडियन बँक असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, IDFC बँक असेल, या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे कोणत्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। त्यानंतर HDFC बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। सर्व बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार आहे, परंतु या छाननीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। तर
तर तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे कशा पद्धतीने पाहायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींना रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना पैसे विस्तार होणार नाहीत, परंतु ज्यांना रिजेक्टेड मेसेज आलेला नसेल किंवा कोणताही मेसेज आलेला नसेल त्यांना हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। ज्यांचा अर्ज छाननीमध्ये अपात्र करण्यात आलेला असेल त्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल याची अपेक्षा सुद्धा सोडून द्यायची आहे। खास करून ज्या बहिणी शेतकरी बहिणी असतील त्या बहिणीने सुद्धा पाहायचं आहे की आपण नियमांमध्ये बसत आहोत का, पात्रतेमध्ये बसत आहोत का। कारण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस 4 नियम 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या। तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं एका मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, पहिली पात्रता 4 चाकी गाडी नसावी, दुसरी पात्रता उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, तिसरी पात्रता सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा, चौथी पात्रता म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी आणि सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। त्या लाडक्या बहिणीचं वय 21 वर्ष पूर्ण असावं आणि 65 वर्षांपेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे। अशाच बहिणींचे अर्ज पात्र होतील। परंतु ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील असतील, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा बहिणींचे अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अशा बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। सर्व बहिणींना समान पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की लाडकी बहीण योजना बंद झाली का, लाडकी बहीण योजना बंद झाली का। बघा, लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, म्हणजे पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने सर्व बहिणींना सुरळीतपणे लाभ सुद्धा विस्तार होईल। 21 रुपयांचा हप्ता लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होईल, म्हणजे 1500 रुपयाप्रमाणे दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा गेलेलं आहे, त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी केली जाईल, त्यानंतरच हप्त्यांचे पैसे विस्तार होईल। म्हणजे लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं, त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे पुढच्या वर्षांमध्ये त्याच्या पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पडताळणी सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायची गरज नाही। फक्त तुम्ही नियमांमध्ये बसत असावेत, पात्रतेमध्ये बसत असावेत, आधार कार्ड अपडेट करून ठेवलेलं असावं, आधार कार्डची KYC केलेली असावी, आधार कार्ड अपडेट केलेलं असावं, बँक खात्याची KYC केलेली असावी। जर तुम्ही अशी सर्व कामे म्हणजे जी महत्त्वपूर्ण अशी कामे आहेत ती कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे, म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु लाडक्या बहिणीनं आज सर्वात अगोदर कोणाला पैसे विस्तार होणार आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा, लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसलेल्या असतील, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत बघा, लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता 1500 रुपये, जुलै हप्ता 1500 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये, टोटल मिळून 5500 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील त्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत का, अशा पद्धतीचा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींकडून विचारण्यात येत होता। बघा, लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्या लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्या लाडक्या बहिणीचा 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। ज्यांचे जेवढे पैसे असतील त्यांच्या खात्यामध्ये तेवढे पैसे विस्तार केले जातील।
परंतु ज्यांना पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे निम्मे आलेले असतील, त्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करून आपली तक्रार सुद्धा नोंदवायची आहे किंवा वेबसाईट पोर्टलवरती जाऊन आपली तक्रार सुद्धा नोंदवायची आहे। त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल, पात्रतेमध्ये बसत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। बघा, ही सर्व कामे ज्या बहिणी करतील त्याच बहिणींची प्रतीक्षा सामणार आहे। तर आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात की जून हप्ता जुलै हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होतील, कोणत्या तारखेपासून पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं यूट्यूब असेल, फेसबुक असेल, या दोन्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती रोज तुम्ही सुद्धा पाहत असाल की आज या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये अजून दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये विस्तार सुद्धा झालेले नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं एकंदरीत तुम्हाला सुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली असेल की अजून कोणत्या हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। या सर्व यूट्यूबवरच्या आणि फेसबुकवरच्या अफवा सुद्धा पसरलेल्या आहेत। बघा, लाडक्या बहिणींना लवकरच आदिती तटकरे मॅडम माहिती देतील, लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल, परंतु आपला एकच उद्देश होता की कोणत्या बहिणी पात्र ठरतील, कोणत्या बहिणी अपात्र ठरतील, तुम्हाला हप्त्यांच्या रक्कम किती मिळतील, कोणत्या बहिणींचा अर्ज 4 वर्षांसाठी रद्द होणार आहे, या सर्व माहितींचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवण्यात आलेला आहे। म्हणजेच आदिती तटकरे मॅडमकडे आम्ही सुद्धा विचारपूस केलेली होते, त्यावेळेस त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की सध्याच्या स्थितीला अर्जांची छाननी सुरू आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना काही दिवसांमध्ये अर्जांची छाननी संपणार आहे, त्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेवढी पण कामे सांगितलेली आहेत तेवढी सर्व कामे करून ठेवा, अन्यथा शेजारच्या ताईला पैसे येतील, समोरच्या ताईला पैसे येतील, परंतु फक्त तुम्हालाच पैसे येणार नाहीत आणि त्यानंतर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।